जरूड फाटा येथे भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी. बीड तालुक्यातील जरूड फाटा येथे आज रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजीच्या दरम्यान दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यावेळी एक जण गंभीर जखमी झाले असून त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. बीड तालुक्यातील जरूड फाटा या ठिकाणी दुचाकीस्वाराचा दुचाकीवरून ताबा सुटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. काकासाहेब सलगर असे त्याचे नाव असून परळी येथील तो रहिवासी आहे. तो तरुण बीड व परळी रस्त्यावर जरूड फाट्यावर त्याचा अपघात झाला व त्याला कोणतीही माहिती सांगता येत नव्हती व त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा मोबाईल नसल्याने तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विलास काकडेसह अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तात्काळ जखमीला जिल्हा रुग्णालयाकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले. बीड नगरपालिकेवर 300 कोटीचे कर्ज, खालेद पेंटर यांचा आरोप. बीड नगरपालिकेवर 300 कोटी रुपयाचे कर्ज असल्याचा गंभीर आरोप शिवसंग्रामचे खालेद पेंटर यांनी आज शिवसंग्राम भवन बीड या ठिकाणी आज रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. गेल्या काही वर्षापासून बीड नगरपालिकेचे कामकाज निराशाजनक असल्याचे नगरपालिकेच्या कामकाजात दिसत आहे. यासह नगरपालिकेतील आर्थिक नियोजन योग्य नसल्याने नगरपालिकेवर 300 कोटी रुपयाचे कर्ज असल्याची माहिती ज्येष्ठ माजी नगरसेवक शिवसंग्रामचे खालेद पेंटर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. करपरा नदी भूमाफियांच्या घशात, आम आदमी पार्टीचा आरोप. बीड नगर परिषदेमधून वाहणारी करपरा नदी नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे भूमाफियाच्या घशात चालली असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक गेडे यांनी आज रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष आरोप केला आहे. आपण आज करपरा नदी या पुलावरती उभे आहोत. हा पूल बालेपीर या भागामध्ये असून येथील नागरिक संपूर्ण कचरा आम्ही चराटा फाट्यापासून ते इथपर्यंत बघितलं. नगरपालिकेचा कुठेही एकही कचऱ्याची कुंडी दिसली नाही किंवा एकही ट्रॅक्टर दिसलेलं नाही, परंतु सर्व नागरिक येथील नागरिक या भागामध्ये कचरा आणून टाकतात. हा कचरा बीड जिल्हा नगरपंचायती संदर्भात MIMची बैठक संपन्न. जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांची माहिती. बीड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या नगरपंचायती निवडणुकी संदर्भामध्ये MIMच्या वतीने औरंगाबाद या ठिकाणी बैठक संपन्न झाली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांनी आज रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. बीड जिल्ह्यामध्ये नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यासाठी MIM प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील साहेब तसेच कार्याध्यक्ष डॉक्टर गफ्फार कादरी, मराठवाडाध्यक्ष फेरोज लाला यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत निवडणुकी संदर्भात औरंगाबाद या ठिकाणी बीडच्या निवडणुकी संदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी MIM बीड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफीक, सुमेर रिजवी, माजिद बिल्डर, हाजी आयूब पठाण, खन्ना भैया, खाजा भाई आदींची उपस्थिती होती. या संदर्भात बीड येथील नगरपंचायतमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची रणनीती या संदर्भात सर्व मार्गदर्शन खासदार इम्तियाज जलील यांनी केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफीक यांनी आज रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. मरण स्वीकारू पण माघार नाही, ST कर्मचारी आक्रमक. आम्हाला मरण आलेल तरी चालेल, पण आम्ही आंदोलनातून माघार घेणार नसल्याची आक्रमक भूमिका बीड येथील ST महामंडळ कर्मचाऱ्यांनी आज रविवारी आंदोलनामध्ये घेतली आहे. आपल्या विविध मागण्यासाठी गेली अनेक दिवसापासून बीड येथील ST कर्मचारी आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. मात्र यावर शासनाने विविध प्रकारचे निर्णय लादले तरी आम्ही कशालाही न घाबरता आम्हाला मरण आले तरी आम्ही माघार घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका ST कर्मचाऱ्यांनी बीड या ठिकाणी आज रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी आक्रमक पवित्रा घेऊन उत्तर दिले आहे. कुठं गालबोट लावायचा हे त्यांच्या मार्फत हा प्रश्न याचिका दाखल केली म्हणजे काय आता कोर्टाला हा हे विषय खरं तर माहीत नसतात, पण अधिकारी चुकीच्या पद्धतीने हा विषय कोर्टात मांडतात. त्याच्यामुळं कसं आहे म्हणजे मान्य न्यायालयाची फसवणूक अधिकही करायला लागली सध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नेमका विषय काय आहे, आम्हाला काय केलं त्यांनी की तुम्ही सेम तारखेला सेम नोटीस देऊन आंदोलनात बसू शकत नाही. शहरातील महाराष्ट्र बँक कॉलनी येथे पाईपलाईन कामाचा शुभारंभ.
शिवसेनेचे युवा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते आज रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी बीड शहरातील महाराष्ट्र बँक कॉलनीमध्ये अमृत अटल पेयजल योजनेच्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला. बीड शहरामध्ये आज रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी शिवसेनेचे युवा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते बीड शहरातील महाराष्ट्र बँक कॉलनी येथे अमृत अटल पेयजल योजनेच्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या समवेत नगरसेवक भास्करराव जाधव, नंदकुमार जोशी, धनंजय काळे, सम्राट जाधव, श्रीमंत पवार, सुभाष मुंजाळ, गव्हाणे, सुधीर कुटे, माऊली कदम, दीपक धोडके, अशोक जाधव यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अगोदर शेतकऱ्यांच्या शेतात रोवलेल्या वीज खांबाचे भाडे द्या, नंतर वीज कनेक्शन कापा, दत्ता वाक्षे यांची मागणी. शेतकऱ्यांचे गेले अनेक दिवसापासून वीज कनेक्शन कापण्याचा प्रकार सुरू केला आहे. मात्र महावितरणने अगोदर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेले वीज खांब याचं भाडं द्यावं, नंतरच त्यांचे वीज कनेक्शन कापावे, अशी मागणी धनगर समाज समितीचे जिल्हा प्रमुख दत्ता वाक्षे यांनी केली आहे. सदर मागणी आज रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. सध्या महावितरणकडून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून वसुलीचा पट्टी वीज कापली जात आहे. शेतकऱ्यांचे कनेक्शन बंद केले जात आहे. परंतु शेतकऱ्यांनी न घाबरता त्या वीज कर्मचाऱ्यांना ज्या विचारा की आपण आमच्या शेतामध्ये असलेला डीपी पोल आमच्या शेतात लावलेले आहेत, त्याचा आम्हाला अगोदर भाडे कधी देणार आहात. शासन नियमानुसार बऱ्याच शेतकऱ्यांना अजिबात माहिती नसते की आपल्या शेतामध्ये असलेल्या लाईटचा पोल आणि डीपी हे तुम्ही आमच्या शेतात लावून वापरतात, त्याचा मोबदला कधी देणार आहात. त्याचा कायदा व नियम वीज कायदा 2003 व लायसन्स रूल 2005 नुसार माननीय जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे आपण लेखी तक्रार करून आपल्या शेतामध्ये असलेल्या डीपी व पोल याची प्रति महिना भाडे, शेतामध्ये पोल उभा असेल तर त्याचे भाडे 2000 रुपयांनी, शेतामध्ये डीपी उभी असेल तर वीज नियम कायदा 2003 व लायसन्स रूल 2005 नुसार 5000 रुपये प्रति महिना विद्युत वितरण कंपनीकडून आपणास मागणी करून घ्यावी. मात्र शेतकऱ्यांनी अशा प्रकारे जाब विचारावा व आपले भाडे मागून घ्यावे, नंतरच आपले वीज कनेक्शन कापू द्यावे, असे आवाहन धनगर समाज संघर्ष समितीचे बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाक्षे यांनी आज रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून आवाहन केले आहे. शिवसेना संपर्क प्रमुख सूर्यकांत शिंदे यांची किसान कार्यालयास भेट. शिवसेनेचे बीड विधानसभा संपर्क प्रमुख सूर्यकांत शिंदे साहेब यांनी आज रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी शहरातील किसान कार्यालयाला भेट दिली. यावेळी किसान कार्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. बीड शहरातील शिवसेना बीड विधानसभा संपर्क प्रमुख सूर्यकांत शिंदे साहेब हे बीड येथे आले असता शिवसैनिकांचा आढावा बैठकीस आले असता त्यांनी किसान कार्यालयाला येऊन भेट दिली. यावेळी किसान कार्यालयाचे कामरान शेख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व विविध विषयावर चर्चा केली. या प्रसंगी विभाग प्रमुख अशफाक शेख, सोशल फायटर गणेश उगले, राहुल घोडके, बब्बू शेख, शफीक बागवान, फरहान शेख व इतर कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती. प्रशासन रस्त्यावर उतरल्याने वॅक्सिनेशनला चांगला प्रतिसाद मिळाला. खुर्शीद आलम यांचे मत. प्रशासन रस्त्यावर उतरल्याने बीड जिल्ह्यामध्ये लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे मत माजी सभापती खुर्शीद आलम यांनी आज रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून मत व्यक्त केले आहे. शहरातील नागोबा गल्लीत होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहा, संदीप जाधव यांचे आवाहन. बीड शहरातील रस्ते व नाल्यासाठी नागोबा गल्लीमध्ये फुलेबाहू आंदोलन करण्यात येणार आहे. तर या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संदीप जाधव यांनी बीड शहरातून आज रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी आवाहन केले आहे.